हॅलो फ्रेंड्स, टुडे आपण क्लास 7ची डबल स्टँडर्ड्स ही कविता शिकणार आहोत. यामध्ये लहान मुला-मुलींचे काय भावना असतात मोठ्यांप्रती जेव्हा घरात काही विचित्र घटना घडतात त्यावेळेस. बघा, When I wake up late, I'm getting very lazy. When you wake up late, it is the alarm that is crazy. या ठिकाणी एक मुलगा किंवा मुलगी आपल्या पालकांना म्हणत आहे, ज्यावेळेस मी उशिरा उठते, त्यावेळेस तुम्ही मला लेझी म्हणता आणि ज्यावेळेस तुम्ही उशिरा उठता, त्यावेळेस तुम्ही सारा दोष अलार्मला देता. When I say no to something, I am being stubborn. ज्यावेळेस मी कुठल्या गोष्टीला नाही म्हणतो, त्यावेळेस तुम्ही मला बदमाश समजता. When you say no to something, you are being firm. आणि ज्यावेळेस तुम्ही नो म्हणता, त्यावेळेस तुम्ही फार ठाम आहात असं दाखवता. When I raise my voice, it is shocking and rude. ज्यावेळेस मी मोठ्याने बोलतो, त्यावेळेस तुम्ही मला उद्धट समजता. When you raise your voice, आणि जेव्हा तुम्ही जोराने बोलता, you are teaching me to be good. तेव्हा तुम्ही मला चांगलं शिकवत आहात असं म्हणता. When I break something, I am clumsy or careless. जेव्हा काही माझ्या हातून तुटफूट होते, तेव्हा तुम्ही मला निष्काळजी असलेला म्हणता. When you break something, it slipped, you were helpless. आणि जेव्हा तीच वस्तू तुमच्या हातून तुटते, तेव्हा तुम्ही म्हणता माझ्या हातातून ती निसटली. When I do something wrong, I am such a terror. मी जर काही चूक केली तर ती भयानव आहे, टेरर आहे. When you do something wrong, it is forgivable error. आणि जर ते सेम तुम्ही केलं तर ती साधी चूक आहे. असा दुटप्पीपणा आमच्यासोबत तुम्ही का करता, हा प्रश्न छोट्या मुलामुलींच्या मनामध्ये आपल्याला When I quarrel with friend, I am wild and naughty. जेव्हा मी मित्रासोबत भांडतो तेव्हा तुम्ही मला वाईल्ड म्हणता, जंगली म्हणता आणि खोडकर म्हणता. When you quarrel with your neighbor, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांशी भांडता, you are only doing your duty. तेव्हा तुम्ही असं म्हणता की तुम्ही तुमची ड्युटी करत आहात. So I am always wrong and you are always right. तुम्ही नेहमीच बरोबर असता आणि मी नेहमीच चूक. Oh, why do people grow up and spoil child's delight? आणि शेवटच्या याच्यात नाराज होऊन म्हणते आहे की तुम्ही मोठे होता आणि आमचा आनंद हिरावून घेता. डिलाईट म्हणजे आनंद, स्पॉइल म्हणजे नष्ट करणे. अशा पद्धतीने लहान मुलांच्या मनातील भावना या कवितेतून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत.